हाय हॅलो नमस्कार, मी अशोक. आणि मी रश्मी. म्हणजे लाडके तुमचे अंतरपाठ या मालिकेतले क्षितिज आणि गौतमी. येस. सो आज आम्ही सेटवरती फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केलाय, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच निमित्ताने आज आपण गप्पा मारणार आहोत. सो चला सुरू करूया. आमच्या सेटवरचं वातावरण खूपच छान असतं रोजच. ऍक्च्युली त्याला फ्रेंडशिप डेची गरज नसते. आमच्यात सगळ्या आर्टिस्टमध्ये सुद्धा खूप छान मैत्री झाली आहे. इतक्या दिवसात आम्ही आता गेले ऑलमोस्ट 3-4 महिने शूट करतोय. सो खूप छान मैत्री झाली. आणि क्षितिज गौतमी मध्ये म्हणाल तर ती मैत्री म्हणजे तुम्ही पाहत आहातच आणि ऑफ स्क्रीन सुद्धा ती मैत्री खूप छान आहे. सो वी आर शुअर की तुम्हाला हे आवडत असेल मैत्री आमची. खूप छान आहे आमच्या दोघांची मैत्री. म्हणजे सतत आम्ही छान छान बोलत असतो असं नाही. कधी कधी मीच बोलत असते, हा फाट्यावर मारत असतो, मला त्याचं लक्ष नसतं, फक्त हा असं ऐकत असतो. कधी कधी मी मारही खात असतो. आणि बाकी छान मस्त म्हणजे मजा हसणं सगळं सुरू असतं आमचं. ऍक्च्युली त्याचं बरंचसं क्रेडिट मी अशोकला देईन. कारण त्याचं आता जो आम्ही पंढरपूरला रील जे शूट केलं, हातात हात धरून चालण्याचं रखुमाईचं, ते अशोकची आयडिया होती ती. आणि ते खूप व्हायरल गेलं, आम्हाला खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही दुसरं सध्या एक हातपंजावाला दोघांनी रील बनवलंय, ते संकेतने डिझाईन केलं होतं. संकेतची आयडिया होती. सो आम्हाला मजा येते. म्हणजे असं मधल्या वेळात जेव्हा आम्ही फ्री असतो ना, तेव्हा आम्ही विचार करतो की आज काही रील बनवू शकतो का, मग असं सगळे मिळून डिस्कस करतो आणि त्यातून मग काहीतरी आयडिया मिळते आम्हाला. मज्जा मज्जा ओनली मज्जा. ऍक्च्युली खूप मिस करते मी तर. कारण माझं कॉलेज स्कूल हे सगळं पुण्यात झालंय. त्यामुळे तिकडे ज्या पद्धतीने आम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायचो, किंवा प्रत्येक जण कॉलेजमध्ये असताना खूप छान आपण सेलिब्रेट करतो, पण नंतर जसं आपण मोठं होतो, कामाच्या व्यापात या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. पण मी ते मिस करतेय सगळं. आणि बघूया आता जेव्हा केव्हा पुण्यात जाईन तेव्हा सगळ्या फ्रेंड्सना भेटून सेलिब्रेट करेन. सेम 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 इयर. पण अजूनही काही शाळेतले मित्र असतात, मैत्रिणी असतात की ज्या आजही कधी बोलणं झालं 2 महिन्याने 3 महिन्याने तरी तेच बॉन्ड असतं आणि त्याच टोनमध्ये किंवा त्याच इंटेन्शनने आपण मजा मस्करी करत बोलत असतो. सो तिथे काही फरकच पडलेला नसतो की आज फ्रेंडशिप डे आहे, आज नॉर्मल डे नाही. आणि मे बी ज्या दिवशी आपण त्यांना भेटू तेच आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी गिफ्ट असतं. ते 2 अशी नावं जर घेतली तर भांडणं लागतील कदाचित. ऍक्च्युली बाकीचे म्हणतील का आम्हाला नाही भेटायचंय का, असं कोणा एका दोघांचं नाव नाही घेणार, सगळ्याच मित्रमैत्रिणींना ऍक्च्युली भेटायला आवडेल. आता जान्हवी तुम्ही बघितलं असेलच, गौतमी आणि जान्हवीची भेट होते, पण अजून गौतमीला कळलं नाहीये की हीच जान्हवी आहे. सो जेव्हा गौतमीच्या समोर ते सत्य येईल की क्षितिज जिच्यावर प्रेम करत होता ती हीच जान्हवी आहे, तेव्हा काय होणार आहे, हा एक मोठा ट्विस्ट असणार आहे. तर मी सांगण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही बघा. ते पाहिल्यावर तुम्हाला जास्त मजा येईल आणि ते आम्ही आणखी छान छान करण्याचा प्रयत्न करत आहोत. सो आय एम शुअर, वी आर शुअर की तुम्हाला हे नक्की आवडेल. लोकांना आवडतीये मालिका. म्हणजे मागे आम्ही ना साई मंदिरात शूट करत होतो, तर तिथे बरेच जण आम्हाला अशी भेटले की खूप छान सुरू आहे सिरियल, आम्ही बघतोय. आणि आपल्याला ना ते प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसतं की त्यांना ते आवडतंय. सो मला तरी असे बरेचसे लहान कॉलेजवाले मुलं मुली होत्या आणि ज्या आल्या आमच्याकडे, जे आले आणि म्हणाले की दादा ताई आम्ही तुमची मालिका रोज बघतो, आम्हाला खूप आवडते. आणि त्यानंतर मी असा उभा होतो व्हॅनिटी जवळ आणि एक 55-60 वर्षाचे आजोबा म्हणजे असं चाललेले आणि ते पाहिलं आणि हसले. मी पण हसलो. ते पुढे गेलेले, पुन्हा मागे आले आणि म्हणाले बाळा मी तुला रोज पाहतो टीव्हीवर, खूप छान वाटतं आणि माझ्या खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. सो सगळ्या एज ग्रुप कडून आम्हाला हे जे काही प्रेम मिळतं त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून फ्रेंडशिप डेच्या खूप शुभेच्छा. आणि पाहत रहा अंतरपाठ दररोज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर.